राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता नमो शेतकरी योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार असून आजपासून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला वितरणाला सुरुवात देखील केली जाणार असून या 2 दिवसांमध्ये या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी पडून जाईल। तर चला बघूया जी.आर. मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की टाइप करा। तर चला बघूया कोणता आलेला आहे जी.आर. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला सुरुवात झाली असून आता या 25 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता वर्ग केला जाणार असून आता नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची वितरणाला सुरुवात झालेली आहे। या 2 दिवसांमध्ये या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो आजपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे। आजपासून खात्यामध्ये पैसा जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असून या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून रक्कम जमा देखील केली जाणार असून ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला आहे त्याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेची मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता 8व्या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार। आता 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार व बाकी शेतकऱ्यांचं काय होणार तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समोर जाणून घेणार आहोत। पूर्णपणे जिल्हे 36 असून तर आता या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कौन या ठिकाणी पैसा देण्यात येणार आणि या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला तर बाकी शेतकऱ्यांचं काय, बाकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी रक्कम दिली जाणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका। तर चला बघूया कोणते आहेत ते 25 जिल्हे। ज्या 25 जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये तुम्हाला रक्कम जमा दिसणार आहे। जर तुम्ही या 25 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची 25 जिल्ह्यामधील कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल, तुमची शेती त्या ठिकाणी असेल, कोणत्या पण जिल्ह्यामध्ये असेल या 25 पैकी तर तुमच्या खात्यामध्ये थेट 8व्या हप्त्याची रक्कम जमा होणार। तर ती किती होणार ती म्हणजे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार असून आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हा तुम्हाला मेसेज कधी पण या ठिकाणी दिसून या ठिकाणी येईल 2000ची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। तर चला बघूया कोणते आहेत ते 25 जिल्हे। ज्या 25 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसा वाटप चालू होणार आहे, हप्ता वितरणाला सुरुवात देखील झाली असून आता डीबीटीचं बटन पण दाबलेलं आहे। निधी तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यास पैसा मोकळा केला असून तुमच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये तुम्हाला निधी जमा दिसेल। बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर निधी हळूहळू जमा दिसणार, तुम्हाला पण तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल। पण जर तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी नसाल तर तुम्हाला थोडी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते असं राज्य सरकारचं व केंद्र सरकारचं वक्तव्य या ठिकाणी झालं असून आता जे उर्वरित या ठिकाणी राहिलेले 11 जिल्हे आहेत त्या 11 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। म्हणून जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला आता ही रक्कम दिली जाणार। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमच्या या ठिकाणी 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। बाकी जर तुम्ही या 11 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये पैसे येण्यास तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकणार, तुम्हाला आणखीन वाट बघावी पण लागू शकते। तर चला बघूया कोणते आहेत ते 25 जिल्हे। ज्या 25 जिल्ह्यामध्ये या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून रक्कम जमा केली जाणार। जर तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये येत असाल किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये येत असेल, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव आलं तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाईल। जर तुम्ही पण या 25 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची पण शेती या 25 जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाणार आहे। नमो शेतकरी योजनेची रक्कम जी 8व्या हप्त्याची 2000 रुपये ती 2000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसाच्या आत या ठिकाणी वर्ग केली जाणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जी.आर. निघाला असून आता डीबीटीचं बटन दाबून ठेवलं असून आता तुमच्या खात्यामध्ये या 2 दिवसांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 25 जिल्हे। ज्या 25 शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला, आजपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झाली असून निधी त्यांच्यासाठी मोकळा केला असून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग होण्यास सुरुवात देखील करण्यात आली असून या 2 दिवसांमध्ये पूर्णपणे या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। आता या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। जर तुम्ही पण या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 25 जिल्हे।
आता यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये राहून तुमची शेती पाहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेची रक्कम वर्ग केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम वर्ग होणार आहे। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा अहिल्यादेवी नगर। जर तुम्ही अहिल्यादेवी नगर मध्ये राहत असाल, अहिल्यादेवी नगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाणार आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे बीड जिल्हा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पण खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची रक्कम वर्ग केली जाणार आहे। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे नांदेड जिल्हा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण 8वा हप्ता रक्कम वर्ग केली जाणार। आजपासून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमोचा हप्ता वाटप सुरू झाला असून 2 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेची रक्कम दिली जाणार। तर चला बघूया समोरचा जिल्हा कोणता आहे। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी जिल्हा। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाणार आहे। 2000 रुपये तुमच्या पण खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। धाराशिव जर जिल्हा तुमचा असेल किंवा तुमची शेती धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पण खात्यामध्ये 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी वर्ग केली जाणार असून त्यांच्या पण खात्यामध्ये आता त्यांना नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा दिसणार आहे। आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये हळूहळू रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। डीबीटीचं बटन दाबूनच ठेवलं असून आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसामध्ये तुमची रक्कम तुम्हाला वर्ग झालेली दिसणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। समोरचा जिल्हा असणार आहे पुणे जिल्हा। जर तुमचा पुणे जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पुणे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार। तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम वर्ग होणार आहे। 2000 रुपये तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेची मिळणार। त्यामुळे चिंता काय करू नका, तुमच्या पण खात्यामध्ये नमोचा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे धुळे जिल्हा। जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल, धुळे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची निर्णय सावित या ठिकाणी होऊ शकतो। तुमच्यासाठी हा निर्णय आनंदाचा ठरू शकतो। तुमच्या पण खात्यामध्ये पीएम किसान योजनेची रक्कम आलेली आहे। आता नमो शेतकरी योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग होईल। जर तुम्हाला पीएमचा हप्ता मिळालेला नसेल, तुमच्या खात्यामध्ये पीएमचा हप्ता आला नसेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पीएमची रक्कम आली की नाही आली। जर तुम्हाला पीएमचा हप्ता आलेला असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा की पीएमचा हप्ता आला आणि नसेल आला तर नाही पण सांगा। तर चला बघूया समोरचा जिल्हा कोणता आहे। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे, समोरचा जिल्हा या ठिकाणी आपल्या ठिकाणी असणार आहे तुमचा संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाणार असून तुम्हाला पण मोठा दिलासा। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। आजपासून संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमोचा हप्ता दिला जाणार असून त्यांच्या पण खात्यामध्ये 2000 रुपये रक्कम या ठिकाणी वर्ग केली जाणार। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे आता नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। तर चला तुम्हाला आता मी जी 25 जिल्ह्याची यादी सांगितली, जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख मी केला की नाही केला, जर तुम्हाला पण वाटत असेल की तुम्हाला पैसा या 2 दिवसामध्ये मिळणार की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार, तुम्हाला जर माहीत नसेल की या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा की तुमचा जिल्हा कोणता आहे। त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सविस्तरपणे सोडवला जाईल। जर तुमच्या डोक्यामध्ये खरंच प्रश्न असेल की या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो, तुमच्या खात्यामध्ये आजपासून नमोचा हप्ता पडणार आहे की नाही पडणार असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे। त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न आम्ही दूर करू, तुम्हाला सांगू की
की तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो. तर चला कमेंट करायला विसरू नका, तुमचा प्रश्न दूर करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका.